श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 89। कबीरा इश्क का माता दुई को दूर कर दिल से, जो चलना राह नाजुक है हमन सर बोझ भारी क्या। कबीर। कबीरदास मर्म सांगतात की इश्क म्हणजे प्रेम, परमात्म्याप्रती प्रेम म्हणजे भक्तीचं सार काय आहे, तर मनातील दुई म्हणजे दोन, द्वैताचं निरसन निराकरण करणे। द्वैत जात नसेल, अद्वैत साधत नसेल, म्हणजे एकापेक्षा जास्त ठिकाणी आपलं प्रेम श्रद्धा आहे हे समजून घ्यावं। आज गाणगापूर, उद्या कुरवपूर, परवा पिठापूर, मध्येच वाडी, औदुंबर, वर्षातून एकदा तरी गिरनारला जातोच हा। अशा भटक्या गिराईकाला दुकान मालक असली माल देत नाही। कधी गुरुचरित्र, कधी श्रीपाद चरित्र, कधी स्वामी चरित्र, कधी साईबाबा चरित्र, कधी गजानन महाराज, कधी शंकर महाराज। उत्सुकता म्हणून एकदा ठीक आहे, पण पाखरू एकाच ठिकाणी बसलं पाहिजे। एक दुकान धरलं की होलसेल मध्ये माल मिळतो, मग भटकायची गरज पडत नाही। एकाच ठिकाणी सगळं मिळून जातं। मन बुद्धी स्थिर होत नाही तर ध्यान लागत नाही, आणि ध्यान लागत नाही तर प्रकाश पडत नाही। प्रकाश पडत नाही म्हणजे आपली वणवण अंधारात चाचपडण्यासारखी आहे की नाही बोला। पडोसन सिनेमात एक गाणं आहे, एक चतुर नार कर के सिंगार। असंच आपण स्वतःला खूप चतुर चालाक समजून छान छान जामानिमा, कपाळावर नेरोलॅक एक्सटेरियर पेंट मारून इंटेरियर डेकोरेशन न करता ट्रॅव्हल्स मध्ये बसून शोधायला जातो। या गाण्यात शेवटी मर्म आला आहे, एक तो घोडे पे रहना, एक तो चतुर पे रहना, ये घोडा चतुर नहीं करना। म्हणजे एक तर हा चतुरपणा सोडून भक्तिरूपी घोड्यावर तरी बस, नाहीतर चतुराई करत बस। कबीर पुढे सांगतात की ही भक्तीची वाट अतिशय नाजूक आहे। तोल सांभाळत एक एक पाऊल टाकत पुढे सरकायचं आहे, तर डोक्यात नको ते ओझं भरून उगाच जड होऊन कसं चालेल। एक साधे सब सधे, सब साधे सब जाये। एकच साधलं तर सर्व मिळेल, सर्वच साधायला जाल तर आहे ते पण जाईल। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।